नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। महायुतीने सरन्यायाधीशांच्या छायाचित्रासह कोल्हापुरात उभारलेले फलक ठरले वादग्रस्त। संविधान युवा प्रतिष्ठाननं फलकांवर आक्षेप घेतल्यानंतर फलक उतरवले। लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या अटकेचा कोल्हापुरात निषेध। इंडिया आघाडीच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ परिसरात आत्मक्लेश आंदोलन। कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांचं कोल्हापुरातील मुख्यालय पुणे किंवा अन्यत्र हलवू नका, आमदार सतेज पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। इस्पुर्ली पोलीस ठाण्याकडील सहाय्यक फौजदार अजित देसाईसह पंकज बारण आणि कृष्णात यादव या अंमलदारांवर निलंबनाची कारवाई। आखाडी जत्रेसाठी आणि पोलीस ठाण्यात एसी बसवण्यासाठी पैसे उकळल्याचं निष्पन्न। आणि 20 वर्षांनंतर श्रावण महिन्यात अंगारकी संकष्टी, गणपतीपुळेसह कोल्हापूर जिल्ह्यातील गणेश मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी। चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्रायफ्रूट्स आणि मसाले, भंडारी ड्रायफ्रूट्स आणि मसाले। गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या वतीनं राजर्षी शाहू समाधीस्थळ परिसरात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। आमदार प्राध्यापक जयंत असगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली। लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींनी बिहारमधील मतदार याद्यांची पडताळणी आणि बनावट मतदारांच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर मत चोरीचा गंभीर आरोप केलाय। सोमवारी विरोधकांनी याच मुद्द्यावरून निवडणूक आयोग मुख्यालयावर मोर्चा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या दरम्यान पोलिसांनी विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना अटक केली होती। या अटकेच्या निषेधार्थ आज इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापुरातील राजर्षी शाहू समाधी स्मारक स्थळाच्या परिसरात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। आमदार जयंत असगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात सहभागी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी बोलताना आमदार जयंत असगावकर यांनी निवडणुकीतील घोटाळ्यांसंदर्भात खासदार राहुल गांधींनी पुरावे सादर केल्यानंतर निवडणूक आयोगानं त्याला उत्तर दिलं नसल्यानं मतचोरीचा संशय वाढला असल्याचं सांगितलं। खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगानं द्यायला पाहिजे, परंतु ते निवडणूक आयोग न देता त्या ठिकाणी भाजप पक्षाच्या वतीनं याचं उत्तर दिलं जाते, हे अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन थांबणार नाही, हे आंदोलन वाढतच जाणार आहे। नाही, याच्यामध्ये साहेब जे कर्नाटकमधले पुरावे दिलेत, या पुराव्याबाबत त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं खुलासा केला पाहिजे की हे योग्य आहे का चुकीचं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी भाजप सत्तेच्या माध्यमातून लोकशाही संपवू पाहत आहे असा आरोप केला। मागील 2 निवडणुका पाहिल्यानंतर लोकसभा असून दे किंवा विधानसभा असून दे, अनेक वेळा ह्या सत्तेतील काही मान्यवरांनी सांगितलं की आमच्या एवढ्या जागा निवडून येणार आहेत। म्हणजे पूर्वी आपण बघायचो की पोपट बसून एक काही लोक बसायचे आणि भविष्य सांगायचे की पुढं काय होणार आहे ते, परंतु सगळं झूट। आज एक लक्षात आलेलं आहे ह्या देशाच्या आणि जगभराच्या की पुराव्यासहित इंडिया आघाडीचे नेतृत्व करणारे सन्मान्य राहुल गांधी साहेबांनी पुराव्यासहित सांगितलेलं आहे की एक व्यक्ती 35, 40 ठिकाणी मतदान करतो, असे लाखो कोटी मतदार बोगस तयार करून ही सत्ता स्थापन केलेली आहे।
म्हणजे लोकशाही संपवायची, लोकशाहीचा आता शेवटाची घंटा वाजलेली आहे, ती घंटा वाजू नये म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने आपल्याला इथं शाहू जन्मस्थळी इथं तीव्र निदर्शने करतले आहे. जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी ईव्हीएम आणि मतदार याद्यांमधील घोटाळ्यांच्या माध्यमातून भाजपनं निवडणुका जिंकल्या असल्याचा आरोप केला. आजच्या आंदोलनाचं स्वरूप हे भारत देशापासून सुरू झालं. राहुल गांधी यांच्या माध्यमातून सुरू झालेले आंदोलन मला वाटते गेल्या कित्येक दिवसापासून मी व्यक्त करत होतो. EVM आणि मतदार याद्यातील घोटाळा याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाला भाजप सरकार करू देत नाही आणि जर करत असेल तर त्यावर पुन्हा गंडांतर ठेवतं. मला वाटतं माझ्या अंदाजे महाराष्ट्र राज्यामध्ये ते भारत देशामध्ये सर्वच जनतेला समजलेलं आहे की EVM घोटाळा आहेच, पण सिद्ध करावयास गेल्यानंतर सिद्धता प्राप्त होत नसल्याने त्यांचा एक जोर वाढलेला आहे BJPचा. हा जोर मोडून काढण्याचं काम आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातून सुरू झाला. या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेविका भारती पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, गणेश जाधव, आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, उदय नारकर, चंद्रकांत यादव, बाबूराव कदम, माजी नगरसेवक ईश्वर परमार, दुर्वास कदम, जय पटकारे, राजाराम गायकवाड, श्रीराम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, DG भास्कर, संजय पवार वाईकर यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे ग्रामीण असं कार्यक्षेत्र असलेलं विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांचं मुख्यालय कोल्हापुरातून पुण्याला किंवा अन्यत्र स्थलांतरित करू नये अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलं आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत कोल्हापुरात असलेलं विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय हे कोल्हापुरातून पुण्याला स्थलांतरित करू नये अशी मागणी केली आहे. व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि शिक्षण यासाठी कोल्हापूर हे महत्त्वाचं केंद्र आहे. यामुळंच सध्या विशेष पोलीस महानिरीक्षकांचं कार्यालय कोल्हापुरात आहे. कार्यक्षेत्रातील अन्य जिल्ह्यांसाठी कोल्हापुरातील कार्यालय सोयीचं आहे. कोल्हापूर हा 40 लाख लोकसंख्येचा जिल्हा असून कर्नाटक, गोवा या राज्यांसह महाराष्ट्रातील कोकणाला जोडणारा जिल्हा असल्यानं इथं पोलीस आयुक्तालय व्हावं अशी मागणी होतीये. ही मागणी प्रलंबित असताना आता विशेष पोलीस महानिरीक्षकांचं कार्यालय पुण्याला हलवण्यात येणार असल्याचं समजतंय. विशेष पोलीस महानिरीक्षकांचं कार्यालय हे स्वतंत्र इमारतीमध्ये कार्यरत असून या कार्यालयानजीक सुसज्ज असं पोलीस परेड ग्राउंड, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची तसंच पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थानं आहेत. त्यामुळे गृह विभागाची कामं जलद गतीनं आणि सुरळीतपणे पार पडत असतात. या कार्यालयामुळं कर्नाटक राज्य सीमा परिसर आणि गोवा राज्याला जोडणाऱ्या तसंच कोकणाजवळच्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागाला मदत होत असते. या संदर्भात दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी पत्रव्यवहार केलेला होता. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विशेष उल्लेख सूचना मांडली होती असंही आमदार सतेज पाटील यांनी या पत्रात नमूद केलंय. आषाढ महिन्यातील जत्रेसाठी आणि पोलीस ठाण्यात AC बसवण्यासाठी व्यावसायिकांकडून पैसे उकळल्याचं सिद्ध झाल्यानं इस्पुर्ली पोलीस ठाण्याकडील सहाय्यक फौजदार आणि 2 अंमलदार अशा तिघांना निलंबित करण्यात आलंय. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या या धडक कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सहाय्यक फौजदार अजित देसाई, अंमलदार पंकज बारड आणि कृष्णात यादव इस्पुर्ली पोलीस ठाण्याकडे कार्यरत असलेल्या या तिघांचे कारनामे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यापर्यंत पोहोचले. जिल्हा पोलीस दलातून निवृत्त झालेल्या लोकांनीच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या तिघांकडून त्रास होत असल्याचं गाऱ्हाणं मांडल्यानं त्यांनी करवीरचे DYSP सुजित कुमार क्षीरसागर यांना चौकशीचे आदेश दिले. DYSP क्षीरसागर यांनी तिघांची चौकशी केली असता या तिघांनी आषाढ महिन्यात यात्रा करण्यासाठी तसंच पोलीस ठाण्यात AC बसवण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचं निष्पन्न झालं. DYSP क्षीरसागर यांनी या तिघांनाही जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर उभं केलं. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या तिघांवर निलंबनाची कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यावसायिक आणि सामान्य नागरिक सुखावले असून पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सोमवारी 18 ऑगस्टपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं प्रत्यक्ष कामकाज सुरू होत आहे. सर्किट बेंच सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील फ्लॅट ऑफिस यांची भाडे वाढण्यासह हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर वाढणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत आणि निवृत्त न्यायमूर्ती टी.व्ही. नलवडे यांनी पत्रकार बैठक घेत ही चर्चा निरर्थक असून सर्किट बेंच सुरू झाल्यानंतर कोल्हापूर शहरात कोणत्याही प्रकारची दरवाढ होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 40 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर कोल्हापुरात सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होत आहे. सर्किट बेंच सुरू झाल्यानंतर न्यायाधीशांसह सर्किट बेंचच्या कार्यक्षेत्रातील वकील पक्षकारांचा कोल्हापुरातील वावर वाढणार आहे. यामुळे कोल्हापूर शहरातील कार्यालयीन जागा तसंच फ्लॅटची भाडेवाढ होण्यासह खाद्यपदार्थांचे दरसुद्धा वाढणार अशी चर्चा सुरू झाली आहे. सर्किट बेंच सुरू होण्यापूर्वीच सुरू झालेली ही चर्चा निरर्थक असल्याचं सांगत क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी. खोत आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती टी.व्ही. नलवडे यांनी अशी कोणतीही भाडेवाढ किंवा दरवाढ होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या पत्रकार बैठकीला हॉटेल व्यावसायिक सचिन शानभाग, इस्टेट ब्रोकर रत्नेश शिरोळकर यांच्यासह क्रीडाईचे पदाधिकारी आणि हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. बिहारमधील मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमावरून निर्माण झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं आज एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय. आधार कार्ड हे नागरिकत्वाचा अंतिम पुरावा म्हणून स्वीकारलं जाऊ शकत नाही आणि त्याची सखोल पडताळणी करणं अत्यावश्यक आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी उदाहरण देताना एका लहान विधानसभा मतदारसंघात 12 जिवंत व्यक्तींना मृत घोषित करण्यात आल्याचा आरोप करत या प्रक्रियेच्या कायदेशीर वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावर आयोगाची बाजू मांडणारे ॲडव्होकेट राकेश द्विवेदी यांनी हा आरोप फेटाळला. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचं समर्थन केलंय. आधार कार्डला अंतिम पुरावा मानता येणार नाही या निवडणूक आयोगाच्या मताशी आम्ही सहमत असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. कोट्यवधी लोकांची नावं वगळली जाण्याची भीती व्यक्त करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या दाव्यावरही न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. या प्रकरणावर सुनावणी सुरू राहणार असून न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15,000 पदांच्या भरतीला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15,000 पदभरतीला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. राज्यातील हजारो तरुण पोलीस भरतीची प्रतीक्षा करत होते. आता या निर्णयामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना पोलीस दलात भरती होण्याची संधी मिळणार आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील सरवडेसह 10 गावांमध्ये शेतकरी कर्जमुक्ती दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये वारकऱ्यांसह शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. या दिंडीच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी सरकारनं दिलेलं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन न पाळल्याचा निषेध करत शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील सरवडे गावातून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीला सुरुवात करण्यात आली. सरवडे गावातून सुरू झालेली ही दिंडी कासारपुतळे, कासारवाडा, सावर्डे, अकनूर या गावांसह 10 गावातून निघालेल्या या दिंडीचा स्वमांगोली इथं दिंडीचा समारोप झाला. सरसकट कर्जमाफी द्या, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान द्या, शेतीपंपाला मोफत वीज द्या, खते बी बियाण्यास 50% सबसिडी द्या, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी बोलताना शक्तीपीठ महामार्ग म्हणजे लोकांच्या जमीन काढून घेणारं हे सरकार आहे. शेतकऱ्यांची जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. भविष्यात आंदोलन तीव्र स्वरूपात होणार असल्याचं ठाकरे गटाचे विजय देवणे म्हणालेत. विधानसभेच्या वचननाम्यात जाहीर केल्याप्रमाणे 1 वर्ष पूर्ण होत आलं तरीही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिलेली नाही आणि 50,000 रुपये अनुदान दिलेलं नाही आहे. म्हणून या दिंडीचं नियोजन केलं. पण हे सरकार
भांडवलदाराचं अदानी आणि अंबानीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार नाही आहे. या सरकार भांडवलदाराच्या बरोबर जाणार आहे. मुंबईमध्ये धारावीची झोपडपट्टी पाडणारे हे सरकार आहे. शक्तीपीठ महामार्ग करून लोकांच्या जमिनी काढून घेणारे हे सरकार आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जनआंदोलन थांबणार नाही आहे. महायुती सरकार हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना योजनांचं गाजर दाखवणारं सरकार आहे. महायुतीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नसल्याचं उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले यांनी सांगितलं. 3,000 देतात तिथे आता 1,500 वरती ते 1,500 वरती बी आता यांचा डोळा जिल्हा परिषद पंचायत समितीवर असू शकतोय. ते माझ्या मते ते पंचायत समिती जिल्हा परिषद तेही झाल्यानंतर बंद होईल अशा पद्धतीचं भूलतापा देणारं हे सरकार आहे. या दिंडीत जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे, सुरेश चौगले, उत्तम पाटील, बाबासाहेब पाटील, सागर पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या जागेवरून कबनूर ग्रामपंचायत आणि कबनूर फाटा परिसरातील रहिवाशांमध्ये वाद सुरू आहे. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर ग्रामपंचायतीला घनकचरा प्रकल्प उभारणीसाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर झालाय. या प्रकल्पासाठी आभार फाटाजवळची जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र या प्रकल्पामुळे आरोग्य धोक्यात येणार असल्यानं परिसरातील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केलाय. सरपंच, उपसरपंच आणि विरोध करणाऱ्या नागरिकांमधील हा वाद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनाही यावर तोडगा कसा काढायचा असा प्रश्न पडला होता. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना कायदा आणि सुव्यवस्था हाती घेऊ नका असं आवाहन केलंय. एकीकडे पोलीस सामंजस्यानं तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे पोलीस ठाण्याच्या आवारातच ग्रामपंचायत पदाधिकारी नागरिकांमध्ये वाद सुरू होता. अथेना इव्हेंट्स आणि अरोमा प्रोडक्शन यांच्या वतीनं गांधीनगरमध्ये प्राईड ऑफ नेशन 2025 ब्युटी पजंट अँड ब्रँड रनवे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्रासह कर्नाटकातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एस न्यूज या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक होते. अथेना इव्हेंट्स आणि अरोमा प्रोडक्शन यांच्या वतीनं प्राईड ऑफ नेशन 2025 ब्युटी पजंट अँड ब्रँड रनवे स्पर्धा घेण्यात आली. अथेना इव्हेंट्सचे संस्थापक आशिष पाटील आणि अरोमा प्रोडक्शनच्या संस्थापिका प्रियांका मोरे यांच्या संकल्पनेतून गांधीनगरमध्ये ही स्पर्धा पार पडली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि गणेश वंदनेनं या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. मिस्टर, मिस, मिसेस आणि किड्स या 4 प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडली. यामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकातील 50हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. सिद्धार्थ मेश्राम मिस्टर प्राईड ऑफ नेशन, संचिता थोरवे मिस प्राईड ऑफ नेशन, अनिता गडकरी मिसेस प्राईड ऑफ नेशन तर परिणिती केकातपुरे किड्स प्राईड ऑफ नेशनचे मानकरी ठरले. मी ते पार्टिसिपेट झाली आहे कारण मला एक मोठ्या स्टेजवर जायचं आहे आणि स्वतःला दाखवून द्यायचं आहे की मी किती यशस्वी झाली आहे. आणि या शोमध्ये येऊन मला खूप आनंद झाला आहे आणि इथले सगळे कार्यक्रम बघून मला खूप आनंद झाला. या स्पर्धेसाठी मिस नैना आणि विकी शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. यावेळी मयूर पाटील, प्रेम भोसले, सोनाली पाटील, निखिल पाटील, रणवीर पाटील, मयूर धुमाळ, अभिमन्यू पाटील, साहिल देसाई, राजेश्वरी मोटे, प्रीती शेटे, मेघा माळी, ॲडव्होकेट सुष्मिता धुमाळ, अमेय पंडत, रोहन साळुंखे आदींसह स्पर्धक, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या स्पर्धेसाठी एस न्यूज माध्यम प्रायोजक होते. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. पिक्चर अभी बाकी है, राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पूरस्थिती गंभीर. गंगासह 11 नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. 11 जणांचा बळी. हजारो गावं पाण्याखाली. राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं मवियाबाबत मोठं वक्तव्य. लेकीला ITIच्या परीक्षेसाठी सोडून रस्ता ओलांडताना अपघात. दुभाजकावर डोकं आदळून वडिलांचा मृत्यू. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील डोंगरगावमधील घटना. धुळे पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात. 10,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी परिसरात राहणाऱ्या डॉक्टर अनिता परितेकर यांच्या बंद घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी घरातील सुमारे 30 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 25,000 रुपयांची रोकड असा सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. CPR रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर अनिता परितेकर या न्यू शाहूपुरी परिसरातल्या अनंत प्रेस्टिज या इमारतीमध्ये 3ऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये राहतात. सोमवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे रुग्णालयात गेल्या होत्या, तर त्यांचा मुलगा क्लासला गेला होता. सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत त्यांचा फ्लॅट बंद होता. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी डॉक्टर परितेकरांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, कपाटातील 25,000 रुपयांची रोकड आणि एक मोबाईल संच असा सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. दुपारी डॉक्टर परितेकर यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी आलेल्या महिलेला चोरीचा प्रकार निदर्शनाला आला. तिनं डॉक्टर परितेकर यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर डॉक्टर परितेकर यांनी घरी येऊन माहिती घेत शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भर दुपारी घडलेल्या या धाडशी घरफोडीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान आज सकाळी शाहूपुरी तसंच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत तपास सुरू केलाय. शिवाजी विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहणाऱ्या गायत्री रेळेकर या विद्यार्थिनीनं काल आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येचं गूढ अजूनही कायम आहे. गायत्रीनं आत्महत्या करण्यापूर्वी केलेला 10 सेकंदाचा कॉल सध्या पोलीस तपासाच्या केंद्रस्थानी आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी ही माहिती दिली आहे. मूळची सांगलीची गायत्री रेळेकरनं विद्यापीठच्या भूगोल अधिविभागात पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतला होता. 4 दिवसांची सुट्टी घेऊन ती सांगलीहून सोमवारी पुन्हा वसतिगृहात परतली होती. विद्यापीठात पोहोचल्यानंतर तिनं वडिलांशी संपर्क साधत मी सुखरूप पोहोचले असं सांगितलं आणि त्यानंतर तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र तत्पूर्वी ती फोनवरून कुणाशी तरी बोलताना रडत होती. तिनं स्वतःचं जीवन संपवण्यापूर्वी शेवटचा 10 सेकंदाचा एक कॉल केलाय. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन सरगर यांनी गायत्रीनं हा कॉल कुणाला केला होता याचा तपास सुरू असल्याचं सांगितलंय. राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत काल दिनांक 11/8/2025 रोजी शिवाजी युनिव्हर्सिटीमधील लेडीज हॉस्टेलमध्ये एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही स्वतः पोलीस स्टाफचा रवाना झालो असता. मयत मुलीचं नाव आहे गायत्री पंढरीनाथ रेडेकर, वय वर्ष 21, राहणार मुक्काम पोस्ट सांगलीवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सदर मुलगी ही MSc फर्स्ट इयरला जिओग्राफी करिता ॲडमिशन घेतलं होतं 1 महिन्यापूर्वीच तिनं. आणि ती 8 ते 11 अशी ती 4 दिवस रजेवर गेली होती ती. आणि कालच ती रजेवरून परत हॉस्टेलमध्ये दाखल झाली होती. दाखल झाल्यानंतर ती दुपारी ती कुणाशी तर फोनवर बोलता असतानाच ती रडत होती असं तिथल्या शेजारी मुलीने सांगितलं. आणि त्याच्यानंतर ती एकदम तिने आतनं कडी लावून घेतली आणि स्वतःच्या ओढणीने गळफास लावला पंख्याला आणि तिने आत्महत्या केली. तिचा प्राथमिक तपास चालू आहे. ते प्रत्येक अँगलने आमचा तपास चालू आहे. काय आत्महत्येचं नक्की कारण काय आहे त्याचा शोध घेऊन त्याच्या पुढच्या डिटेल्स आम्ही आपल्याला देऊ. विद्यापीठातील वसतिगृहात घडलेल्या या घटनेनंतर मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वसतिगृहातील रेक्टरने मुलींशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय. कोल्हापूरपासून 109 किलोमीटर अंतरावरील अतिपावसाळी डोंगराळ आणि वनक्षेत्र असलेलं चंदगड तालुक्यातील बसरगे गाव. पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या या गावातील 73 वर्षीय कारागिरानं एका लाकडाच्या खांबात कुठंही जोडकाम न करता अनोखी साखळी बनवली आहे.
या कलेबाबत आमच्या प्रतिनिधी प्रियांका निगवे यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद. प्रत्येक मंदिरामध्ये घंटा असते. ही घंटा साखळीमध्ये बांधली जाते. ही साखळी एका खांबामध्ये बनवण्याचं काम चंदगडच्या कृष्णा सुतार यांनी साकारले आहे. ते आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही जी एका खांबामध्ये जी साखळी बनवली आहे ती संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ती संकल्पना सुचली, आमच्या गावात भावेश्वरीचं मंदिर बांधकाम चालू होतं. त्यावेळेला वर्गणी मला देता आली नाही आणि शेवट परिस्थितीनुसार बरीचशी आड होती परिस्थिती आणि त्याच्यानुसार ते मागत होते, मी देतो म्हणत होतो. मग नंतर असं वाटलं की ह्या देवळात काहीतरी म्हणून एक आठवण ठेवावी अशी माझी भावना झाली आणि मी पंच कमिटीला सांगितलं, तुमच्यापेक्षा माझं नाव कुठेतरी अजरामर राहील एवढं मी देवळात ठेवणार आहे आणि तुम्ही माझ्याकडे देणगीच्या स्वरूपात इथनं पुढे बोलू नका इथपर्यंत सांगितलं आणि तिथे विषय कट केला. आणि त्यादीपासून ते माझ्या डोक्यात असं घुमायचं, लाकूड विथ कसं करायचं. परिस्थिती आड आली, लोकांनी त्या जरासा विरोध केला, लाकूड आहे आम्ही देत नाही, तुझं तू पाहिजे तर कर म्हणून सांगितलं. मग त्यानंतर मी एका शेतकऱ्याला गाठलं, शेतकऱ्याकडून वस्तू देणगी रूपात ते लाकूड घेतलं आणि त्या लाकडाला आकार द्यायला चालू केला. आणि 2008 साली त्या मंदिरला आमदार भरमोसुबराव पाटील यांच्या हस्ते देवळाला अर्पण केले. बरं, हे लाकूड आता एका खांबामध्ये तुम्ही बनवले ती साखळी, तर हे लाकूड शोधण्यासाठी किती कालावधी लागला किंवा कोणत्या जातीचा तो लाकूड आहे असं काय आहे का? त्याला लाकूड जातीवंत पाहिजेत. मग जातीवंत लाकूड कुठला असेल, कामाला सुपेर कुठलं येईल या उद्देशानं मी सागवान लाकूड सिलेक्ट केलं आणि सागवान लाकडाचं एक झाड घेऊन त्या झाडाला आकार द्यायचं चालू केलं. बरं, मग हे जे लाकूड आहे तुम्ही जसं सागवानचं सांगितलं मला, तर हे सागवानचं शोधताना किती काळ लागला आणि याला मदत कुणाची झाली का? याला मदत कोणाची मला मिळाली, मी स्वतःहून ते माझ्या डोक्यात भिनल्यामुळे प्रत्येक लोकांकडे जायचं, तुझं बाबा लाकूड तू देणार का, तू देतोस का आणि ते विनामोबदला देशील का अशी विचारणा करत करत माझे 2 महिने त्याच्यात गेले. तरी त्यातनं मला त्या एका शेतकऱ्यानं मदत केली, मी देतो लाकूड तू कर असं सांगितल्यानंतर आम्ही त्या कामाला लागलो. त्यानं दुसऱ्या दिवशी मला ते लाकूड झाड शेतातलं तोडून दिलं आणि काम सुरू केलं. मी 18 फूट लांबीचं लाकूड झाड तयार होतं, ते कट करून त्याला आकार दिला. मग त्याच्यातनं प्रत्येक कडी मी 1 फूट लांबीची ठेवली आणि 1.5 फूट लांबीची खाली घंटा ठेवली आणि दोन्ही बाजूला 2 हत्तीच्या सोंडी तयार केल्या आणि हत्ती पूजेला घंटा घेऊन जात आहे असं मी त्याला दाखवलं आणि त्या घंटेवर एक गणपतीची मूर्ती कोरायचा संकल्प केला आणि ती कोरली. तसंच वरती नरसिंह जो रक्षणार्थ दैवीचा असतो तो रक्षणार्थ वरती कोरला मी आणि दोन्ही बाजूला 2 हत्ती सोंडी बसवल्या 3 साखळ्यांना. पहिली साखळी बस्सरचे भावेश्वरी मंदिरमध्ये दिली, दुसरी साखळी बेळगाव जिल्ह्यामध्ये पेरणवाडी गावात 2017 साली दिली, तिसरी साखळी 28 जुलै 2025मध्ये होण्याळी बाळेकुंद्री सांब्र्याजवळ दिली. आता 3 मंदिरामध्ये तुम्ही दिलाय, तर त्या मंदिरांकडून आर्थिक मदत कशी मिळाली आणि तुमच्याकडची आर्थिक मदत अशी कशी तुम्ही घातली? आर्थिक मदत म्हणजे त्यांना मी स्पष्ट सांगितलं, तुम्हाला देव बुद्धी देईल ते मला द्या, मी ते घ्यायला तयार आहे. अशा पद्धतीने त्यांनी यांचं मी हे केला. मी गावात अपेक्षा केलीच नाही. गावातनं 2008 साली 200-250 रुपये मला मिळाले होते त्यावेळी आणि ते पैसे आजपर्यंत मी हजारा अर्बनमध्ये टाकलेले आहेत आठवणीसाठी. दुसरं आणि यांच्यानी लईनं थोडे मला आर्थिक सहाय्य दिले
हे सगळं बनवत असताना घरच्यांची कशी मदत झाली? घरची म्हणजे मुलगे सर्व्हिसवरून आले की घरातलं नाही थोडं माझ्याशी कामात गुंग असतात. मंडळीची बरीचशी साथ मला त्यावेळेस मिळाली. तुम्ही हे कला साकारत असताना तुमची कोणती इच्छा राहून गेली आहे का? माझी इच्छा महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर इथे एक साखळी द्यायची इच्छा होती. तिथे मी बराचसा प्रयत्न केला पण त्या इच्छेला मला साथ मिळाली नाही. 70 पार केलेले सुतार काका यांनी आपली कला साकारून नक्कीच एक वेगळी संकल्पना मांडली आहे. त्यांचं हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. कॅमेरामन केदार भोसलेसह प्रियंका निगवे, यस न्यूज कोल्हापूर. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या शुभारंभाच्या निमित्तानं महायुतीनं वचनपूर्तीचा दावा करत फलकबाजी केली आहे. या फलकांवरील देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या छायाचित्रांमुळं ही फलकबाजी चर्चेत आली आहे. संविधान युवा प्रतिष्ठाननं राजकीय पक्षांच्या फलकांवरील सरन्यायाधीशांच्या छायाचित्रामुळं संविधानिक मूल्यांचा भंग होत असल्याकडं महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं. संविधान युवा प्रतिष्ठाननं हा मुद्दा उपस्थित करताच काही वेळातच महायुतीनं उभारलेले फलक उतरवण्यात आले. रविवारी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे. या निमित्तानं कोल्हापूर शहरात विविध पक्ष तसंच सामाजिक संघटनांकडून स्वागताचे फलक लावण्यात येत आहेत. महायुतीने सुद्धा महायुती म्हणजे वचनपूर्ती अशा आशयाचे फलक झळकवले. या फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धनंजय महाडिक यांच्या छायाचित्रांसह देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचंही छायाचित्र होतं. संविधान युवा प्रतिष्ठाननं राजकीय पक्षांच्या फलकांवरील सरन्यायाधीशांच्या छायाचित्राला आक्षेप घेत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांची भेट घेतली. त्यांनी दरेकरांना एखाद्या राजकीय पक्षाच्या फलकावर देशाच्या सरन्यायाधीशांचं छायाचित्र लावणं हे संविधानिक दृष्टिकोनातून अत्यंत अनुचित असल्याचं सांगितलं. अतिरिक्त आयुक्त दरेकर यांनी सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे आणि इस्टेट अधिकारी विलास साळोखे यांना याची माहिती घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान महापालिकेतील अधिकाऱ्यांची संविधानिक मूल्यांबाबतची अनास्था स्पष्ट झाली. संविधान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. इस्टेट अधिकारी साळोखे यांनी आमचं याबाबत कोणतंही ट्रेनिंग झालेलं नाही असं उत्तर दिल्यानंतर संविधान युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणेंकडे साळोखेंवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. दुसरी गोष्ट की त्यांचं सेन्सिटायझेशन हे कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज जर वाढवलं याच्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. मी विनंती करतो की आपल्या अधिकाऱ्यांना समोर बसून आम्ही प्रशिक्षण घ्यायला तयार आहोत कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यूजवर, कारण याची समज नसल्यामुळं अशी उत्तरं येत आहेत. ही उत्तरं बरोबर आहेत का? हे कुठे राजनापुरीत आहे काय? ही उत्तरं या अधिकाऱ्यांची बरोबर नाही आहेत. यांना अकार्यक्षम का म्हणू नये? सरांचं काय? प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यावेळी संबंधित फलक तात्काळ उतरून घ्यावेत, फलक लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. मी कोल्हापूरमध्ये फिरत असताना आम्हाला असं दिसून आलं की काही होर्डिंग्स जे महानगरपालिकेच्या इस्टेटमध्ये लावलेले आहेत त्याच्यावर परवाना देण्याचं काम महानगरपालिकेचं आहे. अशा होर्डिंगवर CGI भूषण गवई यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. ह्यावर आमचा खरं तर आक्षेप असायला नको होता, पण नंतर ज्यावेळेला तो बोर्ड पूर्ण बघितला तर एका विशिष्ट पक्षाचा तो होर्डिंग आहे आणि पक्षाच्या होर्डिंगमध्ये CGI चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई यांचे फोटो वापरलेले आहेत. आम्ही ज्यावेळेला चौकशी केली याबाबतच्या महानगरपालिकेमध्ये याबद्दलची कुठली परवानगी घेतली गेलेली आहे संबंधित होर्डिंगधारकांनी, तर तशा कुठल्याही परवानगी न घेता हे होर्डिंग लावलेले आहेत. आम्ही विनंती केली की चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या नियमांचे, त्यांच्याबद्दल असणाऱ्या त्यांच्या फोटो वापरणाऱ्या नियमाबाबतचे उल्लंघन करून अशा स्वरूपाचे फोटो वापरलेले आहेत, तात्काळ ते काढून घेण्यात यावे. तर महानगरपालिकेनं आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्ही ते तासाभरामध्ये होर्डिंग काढून घेतो. लक्षात घेऊयात की या देशाची न्यायव्यवस्था एक सक्षम सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारी एक यंत्रणा आहे. ही विश्वासार्हता टिकून ठेवायची असेल तर कोणत्याही पक्षाच्या होर्डिंगवर जाहीरपणे CGI चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचे फोटो वापरता येणार नाहीत.
राजकीय हेतूनं प्रेरित असणाऱ्या होर्डिंगमध्ये त्यांचा फोटो वापरता येणार नाही असं जर नियमावली भारताच्या संविधानामध्ये दिलेली असेल, संविधान त्या स्वरूपाची डायरेक्शन देत असतील तर हे अयोग्य आणि अनधिकृत काम काही पक्षाचे लोक करत आहेत. याबाबत आम्ही महानगरपालिकेकडं ज्यावेळेला विनंती केली तर तासाभरामध्ये ते होर्डिंग निघणार आहेत असं आम्हाला कळलं आहे. दरम्यान साळोखे यांनी शहरातील सर्व होर्डिंग एका तासात उतरून घेतो असं सांगितलं. त्यानंतर काही संविधान युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते महापालिकेतून बाहेर पडायच्या आत शहरातील महायुतीनं सरन्यायाधीशांच्या प्रतिमांसह उभारलेले फलक उतरवण्यात आले. राजवैभव शोभा रामचंद्र यांच्या नेतृत्वाखाली संविधान युवा प्रतिष्ठानचे निलेश बनसोडे, प्रवीण बनसोडे, शिवराम बुद्ध्याळकर, सचिन कांबळे, पंकज आठवले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना एरवी सर्वसामान्यांना खिचगिणतीत न धरणाऱ्या महापालिका प्रशासनाला कायद्याचे धडे दिले. यातून संविधानिक मूल्यांची ताकद दिसून आली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महायुतीने सरन्यायाधीशांच्या छायाचित्रासह कोल्हापुरात उभारलेले फलक ठरले वादग्रस्त. संविधान युवा प्रतिष्ठाननं फलकांवर आक्षेप घेतल्यानंतर फलक उतरवले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या अटकेचा कोल्हापुरात निषेध. इंडिया आघाडीच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ परिसरात आत्मक्लेश आंदोलन. कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांचं कोल्हापुरातील मुख्यालय पुणे किंवा अन्यत्र हलवू नका, आमदार सतेज पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. इस्पुर्ली पोलीस ठाण्याकडील सहाय्यक फौजदार अजित देसाईसह पंकज बारण आणि कृष्णात यादव या अंमलदारांवर निलंबनाची कारवाई. आखाडी जत्रेसाठी आणि पोलीस ठाण्यात एसी बसवण्यासाठी पैसे उकळल्याचं निष्पन्न. आणि 20 वर्षांनंतर श्रावण महिन्यात अंगारकी संकष्टी. गणपतीपुळेसह कोल्हापूर जिल्ह्यातील गणेश मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.